नमस्कार, मी अजय. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली असेल, SIP सुरू केली असेल आणि ते फंड जर तुम्हाला चांगले रिटर्न्स देत नसतील, तर अशा म्युच्युअल फंड्समध्ये SIP सुरू ठेवायची की नाही? किंवा तुम्हाला माहितीच नाही आहे, तुम्ही ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, ते फंड तुम्हाला बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत की कमी रिटर्न्स देत आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सर्वात अगोदर ज्या म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे किंवा SIP सुरू केलेली आहे, ते म्युच्युअल फंड्स तुम्हाला बेंचमार्कपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत की नाही, ते कसं चेक करायचं ते पाहूयात. हा एका मिड कॅप म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सचा टेबल आहे आणि एका वर्षामध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर 35% हा फंड रिटर्न देतोय. म्हणजे 35 म्हणजे खूप चांगले रिटर्न्स आहेत असं आपण समजू शकतो. कारण की 10,000 रुपये जर तुम्ही एका वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केले असते, तर आता त्याचे 35% म्हणजे 13,500 रुपये तुम्हाला मिळाले असते. पण याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत, ते फंड किती रिटर्न्स देतात आहेत? 50%च्या आसपास. कारण की याचा बेंचमार्क किती आहे? 50%. म्हणजे हा फंड आपण म्हणतोय तेवढा चांगला नाही आहे. आणि जर 3 वर्षाचे रिटर्न्स जर तुम्ही पाहिले तर 28%चा याचा बेंचमार्क आहे आणि हा फंड रिटर्न देतोय किती? 23%. म्हणजे इथे सुद्धा 3 वर्षामध्ये सुद्धा हा फंड बेंचमार्कला बीट करत नाही आहे. बेंचमार्कला बीट म्हणजे काय? तर बेंचमार्कपेक्षा जर जास्त रिटर्न देतोय तर ते फंड खूप चांगले कन्सिडर केले जातात. आणि जर तुम्ही 5 वर्षाचा रिटर्न्स पाहिले तर 27% हा फंड रिटर्न देतोय, म्हणजे खूप चांगलेच आहे. पण याचा बेंचमार्क पाहिला तर 31% आहे. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8.95% रिटर्न दिलेले आहे आणि याचा बेंचमार्क आहे जवळपास 20%. म्हणजे एवढा चांगला बेंचमार्क आहे, पण रिटर्न त्याच्या कंपेअर खूप कमी आहे. फक्त हे मिड कॅपशी रिलेटेड नाही आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की असे फंड्स आहेत मार्केटमध्ये की ते एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला दिसताना रिटर्न्स खूप चांगले दिसत आहेत, पण ते फंड चेक करायला हवेत की ते आपल्या बेंचमार्कला बीट करतायत की नाही. कारण की जर तुम्हाला एका वर्षाच्या रिटर्नच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलात तर ओव्हरऑल आता हा एक फंड पहा, फ्लेक्झी कॅप फंड आहे हा. याचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण एका वर्षामध्ये ह्या फंडने रिटर्न किती दिले आहेत? 34%. आणि याचा बेंचमार्क जो आहे निफ्टीचा, तो किती रिटर्न देतोय? 41%. म्हणजे जवळपास 6%चा डिफरन्स आहे. म्हणजे याने जवळपास 38% किंवा 39% तरी ॲटलिस्ट द्यायला हवे होते, की आपण समजू शकतो की ॲव्हरेज आहे. आणि जर 41% जास्त रिटर्न दिले असते तर आपण समजू शकलो असतो की खूप चांगले रिटर्न्स आहेत. आणि 3 वर्षामध्ये बेंचमार्क आहे 18%, हा रिटर्न देतोय 15%, म्हणजे कमी झालेत. आणि 5 वर्षामध्ये बेंचमार्क आहे 22% फ्लेक्झी कॅपचा, पण हा फंड किती रिटर्न देतोय? 18%. आणि ओव्हरऑल जेव्हापासून हा मार्केटमध्ये फंड आला, कधी आला आहे हा मार्केटमध्ये? 2018ला आला आहे. आणि तेव्हापासून या फंडने रिटर्न दिलेच 15.66%, पण बेंचमार्क आहे 17%चा. म्हणजे एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती आपण कन्सिडर करू शकत नाही की लाँग टर्मला हा फंड खूप चांगले रिटर्न्स देईल. कारण की एका वर्षामध्ये रिटर्न चांगले देतोय, पण लाँग टर्मला रिटर्न्स पहा खूप कमी आहेत. कारण की हा फंड गेल्या 5ही वर्षामध्ये कधीच बेंचमार्कला बीट केलेलं नाही. जर बेंचमार्कला बीट केले तरच याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला दिसेल. समजा 10,000 रुपये तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते एका वर्षासाठी, तर आता त्याचे 13,400 रुपये झाले असते. पण बेंचमार्कच्या हिशोबाने तुम्हाला मिळायला किती हवे होते? 14,158 रुपये. 3 वर्षाचा रिटर्न जर तुम्ही पाहिले तर 15,200 मिळत आहेत आत्ताच्या रिटर्नच्या हिशोबाने. पण 3 वर्षामध्ये तुम्हाला मिळायला हवे होते 16,800 रुपये. बेंचमार्क कट टू कट बेंचमार्कला जरी फॉलो केलं तरी एवढे रिटर्न्स यायला हवे होते. आणि जर 5 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर 23,000 झाले असते तुमच्या 10,000चे 5 वर्षामध्ये. पण जर तुम्ही बेंचमार्क पाहिला तर 27,800 रुपये तुम्हाला मिळायला हवे होते. आणि ओव्हरऑल जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून आत्तापर्यंत याने 25,700 रुपये द्यायला हवे होते, पण देतोय किती? 23,800 रुपये. म्हणजे जवळपास 2,000 किंवा 1,800 रुपयाचा डिफरन्स आहे अमाऊंटमध्ये. आपण हे लमसमची इन्व्हेस्टमेंटचं पाहतोय, पण जर SIP पाहिलं तर तो डिफरन्स खूप जास्त असू शकतो. असंच अजून काही फंड्स आहेत, सेक्टरियल किंवा थीमॅटिक फंड, दिसताना आपल्याला खूप चांगले दिसतात, पण जर तुम्ही त्यांचा व्यवस्थित परफॉर्मन्स चेक केला आणि तो परफॉर्मन्स कसा चेक करायचा ते मी आता तुम्हाला दाखवतोय की अशा प्रकारे तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स चेक करू शकता. कोणताही फंड तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट करता किंवा तुम्हाला कोणीतरी सजेस्ट करतं त्यावेळेस चेक करायचं की तो फंड
त्याच्या बेंचमार्कला बीट करतो आहे की नाही करत आहे. आणि जर बेंचमार्कला बीट करत नाही तर तो फंड तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी घेऊ शकत नाही. इन्व्हेस्टमेंट करण्याचा आपला काहीतरी पर्पज असतो आणि जर तो पर्पज साध्य होणार नसेल तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली वाया जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की चेक करायचा की परफॉर्मन्स कोणीतरी आपल्याला सांगेल आणि डोळे बंद करून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असं करायचं नाही. कारण की कोणताही फंड तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस त्या फंडचा टोटल डेटा त्या कंपनीच्या वेबसाईटवरती असतो आणि तिथे जाऊन तुम्ही तो चेक करायचा आणि जर तुम्हाला वाटतंय आणि पटतंय तरच त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचे. अदरवाईज तुमच्यावरती काही बंधन नाही आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी त्या फंडमध्ये. तुम्ही तुमच्या ज्या कोणी तुम्हाला सजेस्ट केलं असेल त्याला तुम्ही सांगू शकता की मला दुसरा कोणता तरी फंड सजेस्ट कर. आता इथे एक सेक्टरियल थेमॅटिक फंड आहे. हा कन्झ्युमर सेक्टरियल फंड आहे. कन्झ्युमर म्हणून इथे निफ्टी इंडिया कन्झम्पशन इंडेक्स फॉलो करतोय आणि जर तुम्ही एका वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर किती देतोय 48%, पण इंडेक्स किती देतोय 53%. 3 वर्षामध्ये हा 22% बेंचमार्क आहे त्याचा, पण हा फंड किती रिटर्न देतोय 18%. 5 वर्षामध्ये 22% बेंचमार्क आहे, हा फंड रिटर्न देतोय 19%. आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये आल्यापासून हा 15% याने रिटर्न द्यायला हवे होते, पण देतोय किती 11%. म्हणजे ओव्हरऑल हा फंड खूप चांगला म्हणू शकत नाही. जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही एका वर्षासाठी या अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ओव्हरऑल लाँग टर्मचे याचे रिटर्न्स चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण असं कन्सिडर करतोय की आता 48% देतोय एका वर्षात, म्हणजे ओव्हरऑल पुढचे काही वर्ष 48%च रिटर्न मला मिळतील, तर ते सरासर चुकीचं आहे. अजून एक उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल लार्ज कॅप फंडचं. म्हणजे बरेच लोक असं सांगतात की लार्ज कॅप फंड हे खूप सेफ फंड आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे की तो फंड ज्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तो फंड बेंचमार्कला बीट करतोय की नाही. हा एक फंड आहे. एका वर्षामध्ये या फंडचे रिटर्न्स पहा किती आहे 35%. बेंचमार्क कितीचा आहे 32%चा. म्हणजे याने बेंचमार्कला बीट केलं आणि त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे मी अगोदर तुम्हाला सांगितलं की बेंचमार्कला बीट करायला हवं, बेंचमार्कला बीट करायला हवं, तर ते यासाठी 32% आहे इथे बेंचमार्क, याने 35% रिटर्न दिलं आहे. इथे 15%चा बेंचमार्क आहे, पण हा रिटर्न देतोय किती 3 वर्षामध्ये फक्त 10%. म्हणजे जर ओव्हरऑल 3 वर्षाचा रिटर्न जर चेक केले तर हा बेंचमार्कला बीट करत नाही. म्हणजे हा तेवढा चांगला फंड नाही. 5 वर्षाचे रिटर्न्स पाहिले तर 19%चा बेंचमार्क आहे, हा 17% देतोय, म्हणजे जवळपास आहे. आणि ओव्हरऑल जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याचा बेंचमार्क आहे 14.58% आणि हा देतोय 16%. म्हणजे जर लाँग टर्मसाठी मी विचार करत असेल तर हा फंड खूप चांगला आहे. पण जर शॉर्ट टर्मसाठी म्हणजे 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी मी विचार करतोय तर हा फंड तेवढा चांगले रिटर्न्स देणारा नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जो आपल्याला परफॉर्मन्स टेबल दिलेला असतो त्यांच्या वेबसाईटवरती तो अशा प्रकारे तुम्ही रीड करायचा असतो आणि जर तो तुम्ही प्रॉपरली रीड केला तरच तुम्हाला समजेल की अशा टाईपच्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. आता आपण पाहूयात की ज्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे किंवा SIP सुरू केलेली आहे आणि जर तो फंड चांगले रिटर्न्स देत नसतील तर अशा वेळेस काय करायचं. अशा वेळेस त्या फंडमध्ये तुम्ही SIP स्टॉप करू शकता किंवा इतर जे फंड आहेत त्याच कॅटेगरीमधले त्यांचे तुम्ही परफॉर्मन्स चेक करा. म्हणजे जसं आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे की एखादा लार्ज कॅप फंड आहे आणि त्याच्याच रिलेटेड इतर जे फंड्स आहेत त्याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत ते कसे रिटर्न्स तुम्हाला देतात ते तुम्ही चेक करा. आणि या रिटर्न्सपेक्षाही कमी रिटर्न जर तुमचा फंड देत असेल तर त्या फंडमधनं तुम्ही एक्झिट होऊन या टाईपच्या कोणत्याही इतर फंडमध्ये तुम्ही एंट्री करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. असेच तुम्ही मिड कॅपमध्ये सुद्धा चेक करू शकता की तुम्ही एखाद्या मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ते फंड तुम्हाला 5 वर्षात 3 वर्षात किंवा 10 वर्षात अशा प्रकारचे जर रिटर्न्स देत नसतील तर तुम्ही त्या फंड्समधनं एक्झिट होऊ शकता किंवा त्या फंडमधली SIP तुम्ही स्टॉप करू शकता आणि नवीन SIP तुम्ही अशा टाईपच्या इतर कोणत्याही फंडमध्ये सुरू करू शकता. कारण ज्या फंडमध्ये तुमची SIP सुरू आहे आणि ते फंड जर तुम्हाला अशा प्रकारचे रिटर्न्स देत नसेल तर त्या फंडमध्ये SIP सुरू ठेवण्याचा काही अर्थच नाही आहे ना. असेच तुम्ही स्मॉल कॅपमध्ये सुद्धा करू शकता की जर स्मॉल कॅप तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स देतात आहेत आणि जर तुमचा एखादा फंड चांगला रिटर्न देत नाही आहेत, मग त्या फंडमध्ये जर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळत नाही आहेत तर त्या फंडमधनं तुम्ही एक्झिट होणं कधीही चांगलं. असेच इतर कोणतेही फंड आहेत किंवा जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल आणि पहिल्यांदाच तुम्ही कुठली SIP सुरू करण्याचा विचार करत असाल
तर तुम्ही त्या फंडचे गेले 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 3 वर्षाचे रिटर्न्स नक्की चेक करा. कारण की 1 वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती तुम्ही कोणत्याही फंडमध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकत नाही. तुम्हाला त्याचे चेक करायचे आहेत ओव्हरऑल लाँग टर्मचे रिटर्न्स कसे आहेत आणि त्याच बेसिसवरती तुम्ही त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची स्टार्ट करायची आहे. मग अशा टाईपच्या कोणत्याही फंड्स मी चूज करू शकतो. आता मी इथे जे फंड्स तुम्हाला दाखवतोय हे फक्त एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये माझं कोणताही तुमचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. पण जेव्हा केव्हा तुम्ही नवीन SIP सुरू करत असाल किंवा जुनी SIP तुमची असेल त्यावेळेस तुम्हाला गरजेचं आहे की त्यांचे परफॉर्मन्स चेक करणं आणि त्या बेसिसवरती तुमचा डिसिजन घेणं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.